कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं MG ग्रुप तसेच महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातला हा 6वा सामना आहे. 5 सामने संपलेले आहेत आणि हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा, कारण 2 संघांपैकी एका संघाला सुपर 16 मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि आयुष कोंडे 11 थेरोंडा. चला दोन्ही संघ, चला जास्त वेळ न घेता आपण लगेचच सामना सुरू करायचा आहे. पाहुण्यांचं स्वागत आपण व्यासपीठावर पाहतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करूया भाईजानचं. सन्माननीय ॲडव्होकेट बारटक्के साहेब, ॲडव्होकेट सुशील पाटील साहेब आणि ॲडव्होकेट जयवंत पाटील साहेब यांचा यथायोग्य सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे. मान्यवरांचे आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थैंक यू सो मच. चलते हैं मैदान पर, जबकि सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम की जानिब से सलामी की जोड़ी मैदान पर कप्तान मृणाल वर्सोलकर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी और उनका साथ देते हुए बैटर आदित्य और गेंदबाजी के लिए आते हुए मिस्टर ISPL आर्यन संतोष खारकर, मैन फ्रॉम थल. गेंदबाजी के लिए आएंगे थल की जानिब से स्ट्राइक एंड पर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, जिस खिलाड़ी ने अपना नाम बड़ा किया है वही स्ट्राइकर बैटर मृणाल वर्सोलकर. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मृणाल स्ट्रायकर साईडला मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ मृणालने त्याच एंडने खेळला होता. सुरुवात ती दिली होती, पण आता आर्यन बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. राऊंड विकेटने आला आणि पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून एक्स्ट्राने होते. या डावाची सुरुवात सँडी वॉटर स्पोर्ट्स साखरची. 1 रन. सुरुवात झालेली आहे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाची. मृणाल वर्सोलकर स्ट्रायकर साईडला आहेत, आर्यन खारकर नॉन बॉलिंग ट्रॅकवर आहेत. दोघंही धुरंधर आहेत अलिबाग या परिसरातले. त्यापैकी ड्राईव्ह करताना आपल्या डावाची सुरुवात मृणाल अप्रतिम चौकाराने करतोय. बॉल सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर, 4 धावा. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी, जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. भाईजान चौकार हाच त्याचा अंदाज आहे. समोर कोणताही गोलंदाज असू दे, तो तसाच खेळतो आणि तोच खेळ मृणालच्या वतीने पाहायला मिळतोय. चौकाराने त्याच्या डावाची सुरुवात होते. गती परिवर्तन आर्यनकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे. म्हणजे ISPLच्या बबलमध्ये जेव्हा ट्रेनिंग कॅम्प असतात, त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये खूप काही शिकायला मिळतं आणि ते शिकून परिवर्तन जे खूप महत्त्वाचं असते गोलंदाजी करताना, ते आर्यनच्या वतीनं पाहायला मिळालं आणि अडवले मृणालला मोठ्या फटक्यांपासून. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकर साईडला आदित्य धावसंख्या बिनबाद 6. यस सर, अगर देखा जाए तो पहली गेंद खराब डाली थी यहाँ पर. और वीर दमदार आमदार प्रीमियर लीग इस प्रतियोगिता का दमदार आयोजन, और इस दमदार आयोजन में सभी दर्शक इस मैच का आनंद ले रहे. और इस मैच के दौरान अगर देखा जाए तो कालिदास डेकोरेटर साउंड सिस्टम क्वालिटी काफी शानदार दमदार, जिस तरह से इस प्रतियोगिता को शुरुआत चाहिए थी उसी तरह से यहाँ पर दमदार आयोजन. और फिर से एक बार, हे प्रभु हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ मोए मोए. क्रिस का गाना सुनोगे? क्रिस का गाना. ले बेटा, जीवन दान दिया है. कॅच ड्रॉप झाले. बघा, फलंदाजी करताना कॉलिंग द्यायचं नसतं, गोलंदाजी करताना सुद्धा तुम्हाला थोडं बोलावं लागते आणि त्यातल्या त्या क्षेत्ररक्षणाचा वरचा दर्जा पाहायला मिळाला. फक्त कॉलिंगचा अभाव होता आणि त्याचमुळे कॉलिंग चुकली. कॅच जवळपास पूर्ण झाली होती, ती निसटलेली आहे. पण आता पाहूया आदित्य भाबलला जी संधी मिळालेली आहे. सूरजने चांगले एफर्ट्स दिले, नो डाऊट अबाउट इट. पण आता मृणालकडे जाते स्ट्राईक. धावसंख्या 7. आदित्य बाबल थलगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, काफी शानदार खिलाड़ी है, पर मृणाल वर्सोलकर ने उनके ऊपर विश्वास दिखलाया और उस विश्वास के लायक बल्लेबाजी करनी होगी. स्कोर कार्ड पर 7 रन विदाउट लॉस. फिर से एक बार स्क्वायर कट किया, लेग कट करने में कामयाब. गेंद तन बाउंड्री लाइन के पार, ये दिल मांगे मोर आया है. हैप्पी 4 चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच.
वॉट अ स्टार्ट बाय आदित्य भावल अँड मृणालला स्ट्राईक मिळाली आणि मृणालने लगेचच त्या संधीचा फायदा उचलताना चौकार खेचलेला आहे. धावसंख्या सँडी वॉटर स्पोर्ट्स साखरची बिनबाद 11. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चौकार मृणालच्या वतीनं संघाला मिळाले आहेत. एका बाजूला आदित्य भाबल थोडासा सेटल होण्याचा प्रयत्न करतोय, पण आर्यन खारकर यांनी एक संधी बनवली होती, पण ती क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे संघाच्या नावावर नाही करता आली. पण अजूनही पूर्ण डाव बाकी. पाहूया पुढच्या डावामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. यस एब्सोल्युटली, फिर से एक बार देखा जाए तो मैं कह रहा था ये बड़ी प्रतियोगिता है, पर्व तीसरे, और तीसरे पर्व में कालिदास डेकोरेटर्स जो महाराष्ट्र का काफी बढ़िया साउंड सिस्टम और डेकोरेटर्स में काफी प्रभावित है, और वीर दमदार अमदार प्रीमियर लीग के लिए उन्होंने ली भी मेहनत, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं, जिसके मालक है चिरंजीव भिंगारे और उनकी पूरी कमेटी, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. एक अच्छा वॉइस क्वालिटी हमें नजर आती भी मनीष सर. पण आता टॉप क्वालिटीची फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळालेली आहे आणि ती फिल्डिंग दाखवावीच लागेल. समोर 2 धुरंधर आहेत आणि त्या 2 धुरंधरांना रोखण्यासाठी तुम्हाला सुद्धा 100% एफर्ट्स द्यावे लागतील. आणि तेच एफर्ट्स फलंदाजाने दाखवले. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सर्कलच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या थांबले 11 वर. पुढचा बॉल फुलटॉस. फक्त काय चेंडूला दिशा द्यायचं काम करायचं होतं. हा तर इम्पॅक्ट वेस्ट हाईटच्या वर आहे असं पंचांना जाणवते. नो बॉल, त्यावर चौकार. चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. पहिलंच पर्व खेळाडू सर्व थैंक यू डीजे मास्टर. वेस्ट हाइट जरूर अंपायर ने नो करार दिया था. गेंदबाजी करने वाली टीम ने इसे चैलेंज दिया है. दूध का दूध पानी का पानी, टेनिस क्रिकेट .in की जुबानी. क्या यहाँ पर फेयर डिलीवरी होगी या फिर ये गेंद नो होगी? DRS घ्यायचा अनुभव कॅप्टनकडे असायला हवा आणि तो कसा वापरायचा. प्रत्येक डावामध्ये एक DRS आहे आणि पाहूया आता त्याच DRS चा वापर केलेला आहे फिल्डिंग टीमने. ओरिजिनल डिसिजन इज नो बॉल, त्यावर तर चौकार आलेला आहेच, पण पाहूया डिसिजन रिव्हर्स होते का की डिसिजन तेच राहते. मृणालने तर पूर्णपणे जबाबदारी या पहिल्या षटकाची उचलताना चांगलाच खेळ दिलेला आहे. आणि पाहूया आता नेमकं काय येतंय टेनिस क्रिकेट .in च्या घटना पुनर्निरीक्षण कक्षातून. कॉमेंट्री बॉक्स थोडासा वेळ घेतोय. आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मनोहरजी गोरे, रोहा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकांमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं शिवसेनेचं, असे मनोहरजी गोरे साहेब यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होत आहे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. आभार आहेत सन्माननीय मनोहरजी गोरे साहेब. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे, कारण त्या ठिकाणी डिसिजन रिव्हर्स झालेला आहे. फेअर बॉल येतो म्हणजे चौकारच येईल. 4 धावा मिळत आहेत. चला पुढचे 2 संघ रेडी राहायचे टॉससाठी. मेजबानी 11 गोंधळपाडा वर्सेस जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूर. इसके बाद होने वाला मुकाबला जय हनुमान ग्रुप पंचायत परहूर बनाम मेजबान 11 गोंदलपाड़ा. लूजर लूजर. इसके बाद टॉस किया जाएगा. दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए तशरीफ लाना है. मॅच ऑन करा. अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन. थर्ड अंपायर ने रिव्यू दिया है. डिसीजन आया है फाइनल डिसीजन. यहाँ पर अगर ज्यादा टाइम लगे मृणाल वर्सोलकर तो जरूर पेनल्टी दी जाएगी. प्लीज कोऑपरेट करें, क्योंकि यहाँ पर अंपायर डिसीजन इज फाइनल डिसीजन पहले से कहा है, और थर्ड अंपायर का यहाँ पर डिसीजन आया है तो जरूर नो रिप्लाई जो है वो फाइनल डिसीजन. सुरुवात तर चांगलीच झाली, त्यात कुठलंच दुमत नाहीये. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाची बिनबाद 15. त्यामध्ये मृणालची ती सुरुवात म्हणजे जिकडे ते मागच्या सामन्यात थांबले होते तिकडच ते सुरू झालेले आहे. मागच्या सामन्यात ते दुर्दैवीरित्या रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, पण आता त्यांनी पूर्णपणे जबाबदारीचा स्वीकार करताना पहिल्या षटकातच 3 मोठे स्ट्रोक त्यांच्या वतीने खेळले गेले आणि त्यामुळे स्कोर चांगला आहे. पण पाहूया आदित्य भाबल यांच्या वतीने देखील तसाच खेळ मिळतोय का, जो कोऑपरेटिव्हचा असेल. कोऑपरेटिव्ह जर खेळ झाला तर एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी होऊ शकते, जे खूप महत्वाचं आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स तुम्हाला युटिलाइज करता येईल. पाहूया ते कॉपरेशन मिळते का आदित्यचं. हो, अप्पर कट स्लॅश बॉल
बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. कोऑपरेशन मिळालंय, कोऑर्डिनेशन जुळलंय. आदित्यच्या वतीनं चौकार 4 धावा. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग. थैंक यू डीजे मास्टर। अलीबाग तहसील की एक बड़ी प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता का काफी बड़ा दर्जा है और इस दर्जे में सभी दर्शक तशरीफ लाए, उनका फिर से एक बार तहे दिल से स्वागत है। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व तीसरे। आणखीन एक खेळलाय लॉंग ऑनला. होईल तुमच्याच नावाची चर्चा जेव्हा तुम्ही राखाल कामगिरीचा दर्जा वरच्या दर्जाचा खेळ. आदित्य भावलचा षटकार. थैंक यू डीजे मास्टर। अगर देखा जाए मनीष सर, तो आदित्य बाबल को जीवन दान मिला और उस जीवन दान का पूरा फायदा उठाते हुए बैटर अभी आदित्य 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि दूसरा और जारी है गेंदबाजी के लिए। सुजल लड़के अलीबाग एंड की जानिब से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार आदित्य बाबल। 25 झालेत, त्यामध्ये वाढ होईल का? होईल. एक्स्ट्रा रन मिळणार आहे. आता दडपण पूर्णपणे सुजलवर ट्रान्सफर झालाय असंच कुठेतरी वाटतंय, पण दडपण जुगारून तुम्हाला खेळ द्यावा लागेल. विसरू नका की तुम्ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग खेळताय, तर द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, त्याचवर काम करावं लागेल. एक चूक झाली आपण समजून घेऊ शकतो, पण चुकीला सुधारलं गेलं पाहिजे आणि तो सुधारण्याचा खेळ सुजलकडून अपेक्षित आहे. एक एक्स्ट्रा गेंद के साथ स्कोर कार्ड पे बदलाव। 26 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार छक्का आने के बाद थोड़ा सा दबाव आया था गेंदबाज के ऊपर। ओहो, फिर से एक बार यहाँ पर जरूर अपील किया, पर क्या अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा। दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत आहेत, म्हणजेच त्यांनी अपीलला जुगारलेलं आहे, अपीलला फेटाळलेलं आहे. चला मॅच ऑन करा. चांगली पिचिंग. सुजलचं कमबॅक आवश्यक होतं. हा डॉट बॉल सुद्धा खूप महत्वाचा होता सुजलसाठी, कारण विकेट जरी नाही मिळाला पण हे डॉट बॉल पर्सेंटेज वाढवलं पाहिजे, म्हणूनच तोच प्रयत्न आता सुजलच्या वतीने पाहायला मिळतो. सँडी स्पोर्ट्स साखर संघाकडून चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय. मृणालच्या 13, आदित्य भावलच्या 11. पहिलं षटक सांभाळलं होतं मृणालने आणि दुसरं षटक सांभाळत आहेत आदित्य भाबल. स्कोर 25 झालाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. हो, ताकद आहे, टायमिंग आहे, टॅलेंट आहे. बॉल थेट जाईल. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा मॅक्सिमम. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थैंक यू डीजे मास्टर। इस प्रतियोगिता का 211वां ये षटकार आता हुआ। इसी जानकारी हमें धरने गुरुजी देते हुए इस प्रतियोगिता में 211 छक्के लग चुके हैं और जरूर देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी करते हुए टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है 32 रन विदाउट लॉस। पहले बल्लेबाजी करते हुए टीम सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर आज इस मैदान पर गेंदबाजी के लिए फिर से एक बार सुजल लड़के। खराब गेंदबाजी, 2 छक्के इस ओवर में जरूर प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर। पूर्णपणे कंट्रोल राहिलाय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाचं आतापर्यंतच्या पहिल्या 10 चेंडूंवर. या षटकात तर मृणालला तितकी स्ट्राईक नाही मिळाली, पण ती जबाबदारी पूर्णपणे आता आदित्य भाबल यांनी उचललेली आहे आणि पूर्ण तो रोल अटॅकिंग अप्रोच या षटकावर आदित्य भाबल यांचा पाहायला मिळतोय. बॉलच्या पिचिंगला आणि बॉलच्या बाउन्सला फॉलो करताना खेळण्याचा प्रयत्न होता. फेअर बॉल आहे आणि लगेचच फलंदाजांनी डीआरएस कॉल केलाय. या अगोदर फिल्डिंग टीमचा डीआरएस सक्सेसफुल झालाय. आता बघूया फलंदाजांचा डीआरएस सक्सेसफुल होतोय का. लगेचच मृणालने तो कॉल घेतला, कारण त्यांनी समोरून त्या बॉलच्या पिचिंगला पाहिलं, बॉल कुठून ट्रॅव्हल झाला ते पाहिलं. पण पाहूया पंचांना त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि ते चॅलेंज पुन्हा एकदा एक्सेप्ट केलं जाईल, स्वीकारलं जाईल की फेटाळलं जाईल, त्यासाठी पुन्हा एकदा आपण थांबतोय. या पहिल्या डावामध्ये खूप काही पाहायला मिळणार आहे. आता शेवटी दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही संघ एकमेकांना ओळखून एकमेकांच्या सर्व
चॅलेंजेसला स्वीकारून चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतात. मृणालला सुद्धा तो कॉन्फिडन्स आहे. पण पाहूया सुजलची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली हे तर स्कोर कार्डवर पाहायला मिळतेच. पण पाहूया अजूनही यानंतर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फेअर बॉल, पंचांचा निर्णय तोच आहे. पण पाहूया तो निर्णय बदलला जाईल का. स्पर्धा महत्वाची, 3 तालुक्यांना न्याय देणारी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे आता फलंदाजी करणाऱ्या संघाचा DRS संपला. यस एब्सोल्युटली, यहाँ पर DRS लॉस होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम सैंडी वॉटर स्पोर्ट्स साखर शफल झालेत. त्याचाच अंदाज पंचांनी घेतला आणि एक DRS जो होता, व्हॅल्युएबल DRS जो होता तो गमावलेला आहे सॅन्डी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाला धावसंख्या 32 आणि पाहूया क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. जजमेंट चुकलं. बॉलला फॉलो करतात तुम्हाला सरळ रेषेत पुढे यायचं आहे, पण ते तिरकस रेषेत पुढे यायला गेले आणि त्यामुळे बॉल पासून दूर राहिले. कॅच ड्रॉप झाली. 2 षटकाचा खेळ झालाय. सॅन्डी वॉटर स्पोर्ट्स 33. उमेश सावंत फील्डर थे वहां पर, खराब फील्डिंग, मिस फील्डिंग हुई और उसका फायदा होगा बल्लेबाजी करने वाली टीम सैंडी वॉटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए. ये अच्छी बात है. इसीलिए तो कहते हैं ना, म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी. पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास. और यहाँ पर जीवन दान दिया है, अपने घर पर आई हुई खुशियों को वापस लौटा दिया है फील्डर उमेश सावंत. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ऋषी जैन आणि सन्माननीय देवेंद्रजी तावडे, पोयनाड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. सन्माननीय ऋषी जैन साहेब आणि देवेंद्र तावडे साहेब. कॉमेंट्री बॉक्स. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि पाहूया ती चॅलेंजिंग ओव्हर हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. दरणे गुरुजी आम्हाला माहिती देईल. बॉलर आहे तिसऱ्या षटकासाठी आर्यन खारकरलाच बोलावण्यात आलेलं आहे आणि ही इज द बेस्ट चॉईस फॉर दिस ओव्हर. पाहूया. असं तर आपण नेहमीच त्यांच्याकडून चांगलाच खेळ पाहिलेला आहे. पण आता 9 धावा किंवा 9 पेक्षा कमी जर त्यांनी खर्च केल्या तर मग तो फायदा होणार आहे. पण पाहूया 10 किंवा 10च्या वर स्कोर जातोय का, तर तो फायदा होणार आहे सॅन्डी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाचा. मजा येईल या षटकामध्ये. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत मिस्टर भाबल, नॉन स्ट्रायकर साईडला आहेत मिस्टर मृणाल. आर्यनच्या षटकाची सुरुवात. ओव्हर द विकेट. बॅटची लिडिंग एज, गल्ली मधून बॉल मागे सरकतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचमुळे या चॅलेंजिंग ओव्हरची सुरुवात चौकाराने करतोय मिस्टर भाबल. चौकार, 4 धावा. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग थैंक यू डीजे मास्टर. इसीलिए तो मनीष सर गली से लेकर दिल्ली तक यहाँ पर क्रिकेट का भार है और जरूर ये पहली गेंद के ऊपर चौका लगाने के बाद आगाज करते हुए बैटर आदित्य बादल. पळायचं की नाही पळायचं, कॉल घ्यायचा की नाही घ्यायचा, या अगोदर एकदा तर मृणाल असाच बाद झालाय. त्याचमुळे आता त्यांनी सावधानी स्वीकारत असताना माघार घेतली. वाईट बॉलचा इशाराला एक धाव मिळते, एकदा वाढून धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 38 विदाउट लॉस. सॅन्डी वॉटर स्पोर्ट्स साखर 5 तर मिळालेत या षटकामध्ये आतापर्यंत. पुढचा बॉल वेग चांगला आहे. शेवटच्या क्षणी बॉलला खेळलेलं आहे. बॅटचा फेस ओपन करताना गलीमध्ये बॉलच्या पिचिंगचा अनालाइज करताना चांगलीच फलंदाजी आदित्य भाबल यांच्या वतीने पाहायला मिळते. या षटकाचं गांभीर्य आणि या षटकाचं महत्व ओळखून फलंदाजी तो करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते आता 39. 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके. चैलेंजिंग ओवर है और इस चैलेंजिंग ओवर में अगर देखा जाए तो जरूर बड़े स्ट्रोक लगाने होंगे. मृणाल वर्सोलकर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, सैंडी वॉटर स्पोर्ट्स साखर के कप्तान. आज उन्हें कप्तानी पारी खेलनी होगी, अभी नहीं तो कभी नहीं. पर मनीष सर, बेस्ट वर्सेस बेस्ट है. ISPL का किताब जीतने वाला गेंदबाज आर्यन संतोष खारकर. और ये लीजिए घुटना टेक, तमाशा देख. फील्डर है और इस बार गेंद जाएगी टन टना टन 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 टारा. चलती है क्या 9 से 12. डीजे आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये.
काय फॉलिंग स्वीप खेळले, पडले धडपडले, पण त्यांनी स्ट्रोक कन्वर्ट केलाय चौकारामध्ये. 4 मिळते धावसंख्या 4ने पुढे सरकून 43 वर पोहोचलेले या षटकात आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10 म्हणजेच ही ओव्हर तर जाते सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या बाजूनं. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे पूर्वार्धातच त्यांनी चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. मृणाल स्ट्रायकर सेंटला 70 वर खेळत आहेत. पुढचा बॉल आर्यनचा, प्लेसमेंट चांगली आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आर्यन खारकरचं डॉट बॉल. जरूर हर एक डॉट गेन यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाएगा आर्यन का. आवश्यकता है इस डॉट गेन की, क्योंकि रन रुकते हैं और रन को रोकना है, रनों का ग्राफ कम करना है. यही उत्तरदायित्व जिम्मेदारी आर्यन का खारकर, कैप्टन वर्सेस कैप्टन, दोनों आमने सामने. सैंडी वाटर स्पोर्ट्स के खिलाड़ी मृणाल वर्सोलकर. इस बार देखिए स्विच हिट करने का प्रयास, आड़े टेढ़े बल्ले से खाया प्रयास और गेंद जाएगी कामयाब बाउंड्री लाइन के पार. थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के पार चौकार. बोलतात सारे त्याला बॉल. पार होती है एंट्री उसकी जगत, पहचान नावाची आहे हो पहचान नावाची आहे. थँक्यू. सुजुकी जिमनी जी आहे ती फलंदाजाला जाईल की काय, कारण फलंदाजांचा दबदबा सातत्यानं मागच्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि आता सुद्धा मागच्या डावात सुद्धा मृणालचा धमाकेदार खेळ आणि आता सुद्धा तितक्याच चांगल्या स्ट्राईक रेटने 21 धावा त्यांनी बनवल्या आहेत. धावसंख्या 47 झाले. या षटकातच 3 चौकार आले आर्यनच्या विरोधात. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 47 झाले. शेवटचा बॉल या चॅलेंजिंग ओव्हर मधला मृणालसाठी आर्यन. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. पिचिंगचा पाठलाग करताना पण शेवटचा बॉल डॉट आलाय, पण 5 धावांचा बोनस तर सँडी वॉटर स्पोर्ट्सला मिळतोय. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 52, एकही विकेट न गमावता 52 विदाउट लॉस. जरूर ड्रिंक्स ब्रेक मैदान में ट्रॉली जाती हुई. सैंडी वाटर स्पोर्ट्स स्क्रीन पर हम देख रहे हैं सम्मानीय आदरणीय कार्य सम्राट दमदार आमदार अलीबाग मुरुड रोहा विधानसभा के एक दमदार व्यक्तिमत्व सम्मानीय आदरणीय श्री महेंद्र शेठ दलवी साहब, किंग ऑफ अलीबाग. और इस तरह से उनका ये बढ़िया आयोजन जहां पर खर्चा है और इस वजह से इस प्रतियोगिता की काफी चर्चा है. फिर वो थार है और उसी साथों साथ मालिका वीर के लिए यहाँ पर जिमी कार है. पूर्ण अप टू डेट नियोजन राहिलेलं आहे. तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वात येत असताना खेळाडूंना समान संधी मिळावी त्यासाठी कुठल्याच आयकॉनला घेतलं जात नाही. आपल्याच परिसरातील खेळाडूंना जास्तीत जास्त वाव मिळावा आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना पाहता यावं, त्यासाठी ते नियोजन मागच्या 3 पर्वांपासून MG ग्रुप आणि आदरणीय महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या वतीने केलं जाते. आणि म्हणून प्रेक्षक येत आहेत. तालुक्यातलं क्रिकेट आहे आणि तालुक्यातलं क्रिकेट पाहण्यासाठी बघा महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येनं येत आहेत, कारण त्यांना सुद्धा आता क्रिकेटशी प्रेम झालेलं आहे असं म्हणू शकतोय. कारण विमेन्स प्रीमियर लीग आपण पाहतोय, तसेच विश्वचषक महिलांनी जिंकलाय भारताच्या. त्याचमुळे आता आपल्याला क्रिकेटपटू जागरूक करण्याची संधी आहे. त्याचमुळे आपल्या मुलीला क्रिकेटमध्ये जर रस आहे तर मग नक्कीच क्रिकेटचा खेळ आपण खेळू शकता. क्रिकेटवर तुमचं प्रेम असेल, ती लोकप्रियता तुम्ही कमवू शकता. लेदर बॉल क्रिकेट आहे, टेनिस बॉल क्रिकेट आहे, विविध फॉर्मॅटमध्ये आपण मुंबई ठाण्यामध्ये लेडीज क्रिकेट सुद्धा मोठ्या संख्येने पाहतो. लेडीज क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात. त्याचमुळे नक्कीच भविष्यात सुद्धा तुम्हाला याच परिसरामध्ये लेडीज क्रिकेट टुर्नामेंट झाल्या तर मग आश्चर्य व्यक्त करू नका. तत्पूर्वी विनंती असेल जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूर त्यांच्या विरोधात मेजवान 11 गोंधळपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. तो आखिरी ओवर की जिम्मेदारी स्लॉग और भैरवी का षटक. डी तौर स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज शुभम गेंदबाजी के लिए आते हुए. पिछले मैच में शुभम ने शानदार गेंदबाजी की थी, वही गेंदबाज शुभम आते हुए. डेथ और स्पेशलिस्ट शुभम गेंदबाजी के लिए आते हुए. जिस गेंदबाज ने पिछले मैच में मात्र 2 रन खर्च किए थे, अभी यहां पर उनकी अग्नि परीक्षा है, कसौटी है, क्योंकि स्ट्राइक पर आदित्य तैयार है. और इस बार देखिए बल्ले के बीचों बीच गरजता बल्ला करता हुआ हल्ला, गेंद सीमा पार. षटकार. तालुक्यात है चर्चेत, मला तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी शेठ. लय दमदार
नॉन स्टॉप बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखरच्या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पहिल्या विकेटसाठी दमदार पार्टनरशिप झालेली आहे. बिनबाद 58 धावांची. मृणालचा खेळ 21 धावांचा, 9 चेंडू त्यांनी घेतलेत आणि आदित्य बाबल खेळतात 29 वर. चांगल्या स्ट्राईक रेट दोघांचा खेळ चालू आहे या पहिल्या डावामध्ये. आतापर्यंत 4थ्या षटकातला पहिला बॉल डिलिव्हर झालाय. फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद आड़े बल्ले से खेल दिया वाइड मिड विकेट की दिशा में. फील्डर है, अच्छा बैकअप वहां पर. जब तक गेंद को रोकेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए एक रन आसानी से मुकम्मल किया. एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर कार्ड पर देखते हैं 59 रन विदाउट लॉस. स्ट्राईकवर कोणी असू द्या, फायदा सँडी स्पोर्ट्स साखर या संघाचा होतोय. ते आपण सातत्यानं मागच्या 3 षटकात पाहत आलेलो आहोत. पण पाहूया मृणालपेक्षा आदित्य बाबल यांनी चमकदार खेळ खेळलेला आहे. मृणालने सुरुवात दिली, पण त्यानंतर दुसऱ्या षटकापासून आदित्य बाबल यांची जबाबदारी वाढली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर ते आणखीन जास्त आक्रमक झाले आणि त्याचमुळे त्यांची आक्रमकता तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. त्यांचा खेळ 11 चेंडू 30 धावा. क्या ज्यादा से ज्यादा यहाँ पर पार्टनरशिप बिल्ड की जाएगी. इस बार देखिए गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. लंबा षटकार. महेंद्र दलविशे लई दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. थैंक यू डीजे मास्टर. सर अगर देखा जाए ना मनीष सर, तो कल के दिन इस प्रतियोगिता में 65 रनों की साझेदारी आज के दिन की सूरज पाटिल और उसी साथों साथ सुमित यादव, ये दोनों खिलाड़ियों के बीच थी. क्या उस पार्टनरशिप के आगे यहाँ पर 2 बल्लेबाज जाएंगे? जाण्याचा विचार आहेत आणि तोच खेळ मृणालचा पाहायला मिळालेला आहे. 65 विदाउट लॉस. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते 4थ्या षटकासाठी. शुभम ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा स्ट्रोक सिलेक्शन योग्य होतं, पण बॉडी ऍडजस्टमेंट इतकी योग्य नव्हती. बॉल डीप मिड विकेटला अडवला गेला तोपर्यंत मिळते ती 1 धाव. स्ट्राईक झाली. रोटेट धावसंख्या 66. तो आज की रजनी की काफी शानदार साझेदारी. विदाउट लॉस 66 रन. दोनों बैटर्स अपोजिट टीम अगर देखा जाए तो इसी टीम ने 65 रन की साझेदारी बनाई थी. शुभम यादव आज के दिन और सूरज पाटिल ने. फिर से एक बार गेंदबाजी के लिए शुभम रेडी होते हुए. स्ट्राइक एंड पर आदित्य. हो पंच केलंय. पॉवरफुल बॅटिंग मैदानात चालू आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात कमी आणि मिळते 6 धावांची हमी. स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ क्लिअर, सिक्सर. आपला आमदार महेंद्र दलविशे. थैंक यू डीजे मास्टर. दोनों बल्लेबाज अभी अपने रंग में आते हुए. खाई तर तुपाशी नाई तर उपाशी. 72 रन स्कोर कार्ड पर. चौथा ओवर जारी है. क्रिकेट का महासंग्राम. इस क्रिकेट के महासंग्राम में रणधुमाली रणों की करते हुए ये दोनों बैटर. 72. बॉल लो राहिलाय. हे एक महत्वाचं आहे गोलंदाजासाठी, कारण आता कुठेतरी मनासारखा बॉल पिच नव्हता झाला फलंदाजाच्या. मृणाल आणि आदित्य यांची खेळी चांगलीच राहिली. 72 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. 4 षटकाचा खेळ संपलाय. 72, एकही विकेट न गमावता. तत्पूर्वी विनंती असेल पुन्हा एकदा जयनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूर त्यांच्या विरोधात मेजवानी 11 गोंदलपाडा. दोन्ही संघाचे संघनायक. या हाफ इनिंग नंतर टॉस लगेच केला जाईल. आपण कुठेही जाऊ नका. tennisticket.in या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहतोय. जवळपास 22 लाख सबस्क्रायबर tennisticket.in चे आहे आणि विविध अँगल्सने त्यामध्ये फेशियल एक्सप्रेशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. खेळाडूंचे हावभाव टिपले जात आहेत. प्रॉपर अपडेट्स तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात आणि प्रॉपर ग्राफिक्स आहेत. बघा हे ग्राफिक्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती ट्रॉफी पाहायला मिळते, ज्या ट्रॉफीसाठी 32 संघमालक आपले प्रयत्न दाखवतात आणि आपले खेळाडू चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतात. पाहूया ती ट्रॉफी नेमकी कोणत्या संघमालकाच्या हातात किंवा कोणत्या कॅप्टनच्या हातात शोभून दिसेल. उसी साथों साथ सर विनिंग ऑनर के लिए देखो थार किसके पास जाएगी ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, क्योंकि यहाँ पर पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है. थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है. आणि सर्वात महत्वाची बाब, थारचं हे 4x4 टॉप एंड एडिशन आहे. म्हणजे जो घेईल तो स्वतःकडे ठेवील एवढी गॅरंटी आहे, कारण 4x4 महिंद्रा थार टॉप एंड मॉडेल आहे. जे मॉडेल घेण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाचं किंवा प्रत्येक पुरुषाचं असतं. आणि पाहूया आता ते स्वप्न क्रिकेट खेळून क्रिकेट जिंकून पूर्ण करता येणार आहे.
धीम्या गतीचा बॉल होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पडलं क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये सुरुवात होते या षटकाची डॉट बॉलने. अनुज राउत गेंदबाजी के लिए डेथ और स्पेशलिस्ट हानामारी का षटक, भैरवी का षटक जिसे कहा जाता है, और उस गेंदबाज ने अपने ऊपर विश्वास रखा है. स्ट्राइक एंड पर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, नाम है मृणाल वर्सोलकर, सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम के बल्लेबाज, जबकि गेंदबाजी करने के लिए आयुष 11 कोंडे टीम के अनुज राउत. इस बार अच्छी गेंद अलॉन्ग द कारपेट खेल दी है, मिड ऑन की दिशा में फील्डर है वहां पर, फील्ड करेंगे. तब तक एक रन लेने का मौका. अच्छी यहां पर बल्लेबाजी के साथ गेंदबाजी भी करते हुए आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावांत रोखावं लागेल, कारण पहिल्या 4 षटकात 18च्या गतीनं 72 धावा बनवलेल्या आहेत सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने. त्याचमुळे या षटकाची जबाबदारी अनुज राऊत यांनी चांगलीच उचललेली आहे, स्वीकारलेली आहे आणि सुरुवात चांगली दिलेली आहे. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी फक्त एकच धाव खर्च केली. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदित्य भाबल स्ट्रायकर सेंडला 36 वर ते खेळत आहेत. पावलं चुकली त्यानंतर मग आपली इच्छाच होत नाही चुकीचं पाऊल टाकण्याची, कारण स्पर्धा महत्वाची आहे, हा सामना महत्वाचा आहे आणि त्याचमुळे एकही चुकीचं पाऊल आणि हा सामना हातातून निसटेल. ओहो, अनुज राउत की शानदार गेंद जड़ पे डालने की कोशिश, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था, पर इस बार बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था. 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ 74 विदाउट लॉस. अवघड काम आम्हाला जड जात नाही, अशाच वृत्तीची गोलंदाजी अनुज राऊत यांच्या वतीनं पाहायला मिळते. पहिले 3 बॉल त्यांनी आपल्या नावावर केले. एक मोठा स्ट्रोक आतापर्यंत या षटकात आला नाही. मृणाल स्ट्रायकर सेंडला आहे, अनुभव आहे आणि या खेळपट्टीचा अंदाज या मागच्या 20 मिनिटांचा त्यांना मिळाला आहे. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला मोठा गॅप होता, तो गॅप शोधला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. अफलातून फलंदाजी, मृणालची चौकार. थैंक यू डीजे मास्टर. इसीलिए तो कहते हैं ना, आलड़ मैदान अभी खाली पड़ा है, आलड़ मैदान अभी खाली पड़ा है. दम है तो विकेट गिरा के दिखा. तेरे सामने सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर का मृणाल वर्सोलकर खड़ा है, जिन्होंने नॉट आउट अभी भी बल्लेबाजी करते हुए 33 रनों का योगदान दिया. उनका साथ देते हुए आदित्य नॉट आउट 36 रन पर. इस बार वेस्ट टाइम बीमर किस्म की गेंद, आम तो आम गुटलियों के दाम, बायको गेली माहेरी, काम करी पीतांबरी. 9+4 डीजे. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बॉस. 5 धावांचा बोनस मिळालेला आहे. जगात कितीही मोठा दुष्काळ पडू द्या, या फलंदाजाचा फ्रीज हा भरलेलाच असतो आणि तशीच फलंदाजी मृणालच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. 37 वर पोहोचले ते खेळ बघता बघता अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. सर्व काय अलबेल चालले सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं. विदाउट लॉस 83 ची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आहे 2 फलंदाजी पाहायला मिळते. तो काफी शानदार बड़ी साझेदारी यहाँ पर बनाते हुए फ्रीड की गेंद और उसके ऊपर लगाया है ये बिग हिट, ग्राउंड के बाहर लॉफ्टेड षटकार. सारे त्याला बार होती है एंट्री उसकी झकास, पहचान नावाची आहे हो खास. विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जातात. मला असं वाटतं 92 चा हायेस्ट टोटल आहे आणि तो 92 चा हायेस्ट टोटल एकाच दिवसामध्ये मोडीत काढला जाईल का, कारण आता स्कोर झाला 89 आणि शेवटचा बॉल बाकी आहे. जो फेस केडर आहे फलंदाज मृणाल, अर्धशतकासाठी त्याला 7 पाहिजेत, पण पाहूया आता शेवटच्या बॉलवर सँडी स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स संघासाठी त्याचा खेळ नेमका कसा असेल. जरूरी सीने की आखिरी गेंद, और इस प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर देखा जाए तो 92 रन बनाए थे, पर इस बार क्या उस उच्चांकों को तोड़ा जाएगा. मनीष सर ने अभी भी कहा ना कि रिकॉर्ड बनाए जाते हैं और तोड़े भी जाते हैं, और वो कारनामा फिर से एक बार मृणाल वर्सोलकर करेंगे या फिर अनुज राउत उन्हें रोकने में कामयाब होंगे. रोकना और ठोकना, यही क्रिकेट का समीकरण. आखिरी गेंद पर क्या होगा, मृणाल वर्सोलकर या अनुज राउत. और इस बार देखिए अपने अनोखे अंदाज में खेलने का प्रयास. गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार. इस बार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. हाईएस्ट स्कोर यहाँ पर फिर से एक बार 1 रन से एक्स्ट्रा. 93 रन स्कोर कार्ड पर. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. धन्यवाद डीजे. डीजे आभार आहेत. कॉमेंट्री बॉक्स लक्ष द्या. या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशिप या दोघांनी केली आहे. नॉट आउट 93 धावा. जोरदार टाळ्या एकदा या जोडीसाठी वाजवा.
93 धावांचं टार्गेट पुन्हा एकदा आपल्या नाही 93 झालेत 94 94चं टार्गेट दिसतंय पुन्हा एकदा. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी या ठिकाणी पाहुण्यांना निमंत्रित करतोय. शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय गिरीशजी कडवे साहेब, अलिबाग पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय प्रकाश पाटील साहेब आणि ग्रुप ग्रामपंचायत मिळकत खारचे माजी सदस्य माफ करा माजी सरपंच गिरीशजी कडवे साहेब, आपणास विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. सन्माननीय गिरीशजी कडवे, प्रकाशजी पाटील आणि गिरीशजी पाटील. येस चेक. मान्यवरांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये जिथे माझ्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन्स जोडले जाणार आहेत आणि ही महत्त्वाची मॅच असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला, कारण ह्या दोन्ही संघांनी पहिल्या डावामध्ये पराभव त्यांच्या समोर आलाय. आता मात्र जिंकणं एकमेव त्यांच्याकडे पर्याय उरलाय. पाहूयात कोण जिंकतंय. मान्यवरांचं स्वागत, थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि त्यांच्याच हस्ते आपण टॉस करणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गजाननजी कुलपे, सन्माननीय गिरीशजी राजके आणि सन्माननीय शंतनूजी राजके शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. थळ विभागातील आपला यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल, त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. कॉम्बॉक्स. येस थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल झालाय, मान्यवरही उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मात्र ही मॅच खूप महत्त्वाची तुमच्यासाठी असणार आहे. दोन्ही टीम्सला ही मॅच खूप महत्त्वाची आहे. डिसिजन काय असेल? आम्ही पहिली बॉलिंग करतो. रायगडच्या क्रिकेटमध्ये तुमचं नाव अगदी खूप मोठं राहिलेलं आहे. लेडर बॉलचं क्रिकेटही चांगलं खेळलेलं आहात, टेनिस बॉलचं क्रिकेटही चांगलं खेळताय. मग मात्र आपल्या या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? काय तो क्रेज, ती आलेली पब्लिक, ते सगळं क्राऊड आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय विशेष सांगू इच्छिता? गेले 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन होते, खूप सुंदर आयोजन होतंय. सगळ्या म्हणजे अगदी वरच्या लॉटला खेळण्यापासून ते खालच्या लॉटपर्यंत सगळे प्लेयर्सला चान्स मिळतो आणि महाराष्ट्रामधलं सर्वात बेस्ट आयोजन आहे. म्हणजे ओपनच्या प्लेयरला सुद्धा वाटतं की ह्या ग्राउंडवर खेळावं म्हणून ते स्वतःहून विचारतात. सो ह्याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी नाही होऊ शकत. सो आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद. संपूर्ण टीमचे पण खूप धन्यवाद की एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी खेळायला आम्हाला मिळते. आणि मग मात्र ही मॅच किती महत्त्वाची आहे आणि काय संदेश तुम्ही द्याल तुमच्या टीमच्या प्लेयर्सला? काय नाही, मस्ट विन मॅच आहे. काय डू ऑर डाय, जिंकायचं. जिंका किंवा मात्र मग इथून आता तुम्हाला संधी दुसरी मिळणार नाहीये. तुमच्यासाठी टॉस किती महत्त्वाचा होता आणि त्यासोबतच ही मॅच किती महत्त्वाची असणार आहे? टॉस पण बघायला गेलं तर महत्त्वाचा होता आणि मॅच पण महत्त्वाची आहे. समोरची टीम चांगली आहे, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आपली ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये सगळं काही मिळत आहे तुम्हाला, मग तुम्हाला टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट पासून कॅप पासून तर संघ मालकाला तुम्हाला थारही पाहायला मिळते, बेस्ट प्लेअरला तुम्हाला जिमनी पाहायला मिळते, 4 व्हीलर कार्स आहेत, 2 व्हीलर्सही आहेत. आणि इथून मात्र तुम्ही तुमच्या टीमला काय संदेश देऊ इच्छिता की कसा खेळ तो जास्ती करणं तुम्हाला इथून गरजेचं राहणार आहे? स्पर्धेचं जर बघायला गेलं तर 3 तालुक्यांसाठी जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. इथे येऊन चांगला परफॉर्मन्स करून तुम्ही फेमस होऊ शकता. आणि टीमला एकच सांगेन की प्रत्येकाने 100% त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न करा. जो काही रिझल्ट येईल तो ॲक्सेप्ट असेल. जो रिझल्ट येईल तो एक्सेप्ट असेल, पण मात्र 100% देणं गरजेचं. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचा देवत बेस्ट ऑफ लक. आणि दुसऱ्या सत्रासाठी लगेच जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. सन्माननीय अजयजी गायकर, जिल्हा समन्वयक शिवसेना यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय महेशजी शिंदे, विभाग प्रमुख रामराज विभाग शिवसेना यांचं देखील शुभागमन व्यासपीठावर झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आमदार साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. तसेच या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी अलिबाग तालुक्यातील 2 दिग्गज माजी क्रिकेटपटू सन्माननीय ऋषिकेशजी साखरकर आणि सन्माननीय राजू मामा म्हात्रे यांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपला यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल, त्याचा आपण स्वीकार करावा. राजू मामा म्हात्रे आणि ऋषिकेशजी साखरकर.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मॅचकडे जाणार आहोत. अगदी ही मॅच दोनही संघांसाठी फार महत्त्वाची असणार आहे. जास्त वेळ थांबायचं नसेल तर मात्र हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असणार आहे. जो संघ जिंकेल तो लवकर घरी जाईल आणि टेन्शन सुद्धा कमी येणार आहे त्यांच्यासाठी मनीष सर. आणि खरोखरच जे टोटल उभं केलंय 94 धावांचं आणि ते 94 धावांचं टोटल कसं पार करायचं तर आक्रमकता आणि पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाही तर मात्र फलंदाजी करणारा आयुष कोंडे 11 थेरोंडा संघ मात्र बॅकफुटला जाऊ शकतो. परंतु या संघाची थोडंसं अंकुर दादा थांबवतोय कारण सूरज आणि त्याच वेळेला त्याच्यासोबत सुमेध ज्या वेळेला फलंदाजी करत होता खूप चांगली फलंदाजी पार्टनरशिप त्यांची झाली होती. यस अंकुर दादा. व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत खंडाळेचे विद्यमान सरपंच सन्माननीय नाशिकेतजी कावजी आणि त्यांचे सहकारी यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. मान्यवरांचे आभार आहेत. आपण आसनस्थ व्हावं ही विनंती. कपिल. येस थँक्यू सो मच. धन्यवाद गुरुजी. गरज साहेब तुमचंही मनपूर्वक आभारी आहोत कारण खऱ्या अर्थाने ही खूप मोठी भूमिका तुमची राहिली आहे. थँक्यू सो मच. इम्पॅक्ट प्लेअर इन ॲक्शन तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. माहीत आहेत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याचा वापर करण्यात येणार. दक्ष मोठा आहे आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग होईल यातही मात्र शंका नाही आहे. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस आहे. पहिल्याच बॉलवरती गती अजिबात ऑफर केलेली नाही आहे. क्रिकेटचा खेळ हा क्रिकेटचा खेळ तुमची फिजिकल फिटनेस आणि तुमच्या मेंटल टफनेसचा राहतोय. 2 कानांच्या मध्ये असलेल्या मस्तिष्क त्यांनी जास्ती खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. माहित कोरा सोगाव गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी स्पिनर स्वरूपात गोलंदाजी करत असताना यावेळचा बॉल दिशाहीन आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याची ही प्लॅनिंग यावेळेला असफल ठरलेली आहेत. पंच अगदी आरामात पद्धतीने 2 हात फैलावून सांगतायत इट्स अ वाईड डिलिव्हरी अकॉर्डिंग टू रूल ऑफ 22 क्रिकेटच्या नियमावलीतील नियम क्रमांक 22. हा आडवा बाटने यावेळेला लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमा रेषा पार सुमेध जाधवच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला मात्र त्यानंतरही अगदी थोडीशी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग केली जाते मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा जो वाईडिश यॉर्कर आहे त्यावरती इथे सातत्याने प्रयत्न राहतोय बॉलरचा की त्या बॉलचा वापर आपण करावा आणि चांगली बॉलिंग केली जाते. पुढचा बॉल इथे देखील अगदी बॉलला खोदून काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला पण आणखी एक चांगला बॉल आणखी एक डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल झाल्यात. बॉलच्या जवळच पोहोचत नाही. फुटवर्कच होत नाही. मराठीमध्ये आपण पदलातित्य म्हणतो ते पदलातित्यच होत नाहीये. मनोवैज्ञानिक दबाव जो सायकोलॉजिकल प्रेशर आलेला आहे 94 धावांचा तो दबाव हाताळत असताना फलंदाजाने एक षटकार मारला परंतु पाय जड झालेत असं आपण म्हणूयात. माहीत यावेळचा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल ओव्हर दी कव्हर्स खेळून काढलाय. गॅप स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषा गाठतोय आणि या वेळेला आलेला हा बेधुंद चौकार. धन्यवाद डीजे. व्यासपीठावर या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगला सदिच्छा भेट म्हणून दैनिक महासागरचे संपादक सन्माननीय कुलकर्णी साहेब तसेच सन्माननीय दीप वायडेकर साहेब आणि रायगड जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रत्नाकर पाटील साहेब यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. तसेच वायशेत येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय द्वारकानाथ पाटील आप्पा म्हणजे आपल्या अंकुशदादाचे पिताश्री यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 17 धावा लागल्या धावफलकावरती आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच आल्याबद्दल, आपल्या या स्पर्धेला सदिच्छित भेट दिल्याबद्दल, आपल्या या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आमच्या या स्पर्धेला तुम्ही आलात म्हणून खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ आज धुमधुमलंय. थँक्यू सो मच. कारण पाहुण्यांचं येणं फक्त येणं नाही तर आमच्या हृदयावरती कोरलेलं एक सुरेख लेण आहे असं आपण नेहमी म्हणत असतो आणि अतिथी देवो भव ना, मग त्यांचा मान सन्मान होणंही तेवढंच गरजेचं आहे. जवळ मैदानाच्या दिशेने जिथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 17 धावफलकावरती. एक षटकार
एक चौकार आणि त्यानंतर षटकार. अंत भला तो सब भला. रिक्वायर रन रेट 18.80. 94चं टार्गेट आहे. आणि अशा वेळेला काय घडणार? गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये अक्षय कांबळी या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. सालाव गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि खूप चांगली गोलंदाजी करतो त्या विभागामध्ये बऱ्याचशा प्रीमियर लीग खेळलाय. गावचं क्रिकेट खूप चांगलं खेळलेलं आहे. आणि अशा वेळेला मृणाल वर्सोलकरच्या सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचं ओव्हर क्रमांक 2 मध्ये तो नेतृत्व करताना पाहायला मिळतं. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, त्यामध्ये 6 ऍड होणार. बॉल चाललाय विघ्नेश विजय माळी स्टँड मध्ये. षटकार. थँक्यू सो मच. चांगला स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक खेळल्यात कारण अंडर दी आय बॉल होता. अगदी जो स्लॉटमध्ये बॉल होता आणि त्याला डिस्पॅच केलाय. लॉंगॉनवरती खेळाडू आहे पण तरी देखील त्याच्या डोक्यावरून मारण्याची जी धमक आहे बॅटरकडे ती सांगून जाते की मात्र हे रन चेस करण्याची धमक आमच्याकडे आहे. लॉंगॉनवरती इथे देखील खेळाडू आहे. हलक्या हाताने बॉलला फक्त स्टिअर केल्या, पुश केल्या, सिंगल इथे देखील मिळणार आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. मागच्या बॉलवरती आपण जो षटकार मारला तो बॉल आपल्या रेंजमध्ये होता. त्या पुढचा बॉल सिंगल घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे. कारण लाईटी आणि लेफ्टी हे जे दोन्ही बॅटर्सचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं ना, यामुळे तुम्हाला बॉलरला खूप मोठं कार्य असणार आहे. व्हाईट बॉल फेकण्याची शक्यता वाढली जाते. मग आता पाहूयात बॉलर कशी बॉलिंग करतोय. कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत किहिमचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी दळवी साहेब आणि त्यांचे सहकारी यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. स्वीकार करावा ही विनंती आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आहा, सिंगल आल्यानंतर हा डॉट बॉल येतो. स्ट्राईक रोटेट झाली. सूरज पाटील अगदी हाशिवरे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि खूप चांगले स्ट्रोक खेळतो सरळ वाटणे आणि तेच दर्शवलं त्याने. परंतु सुमेध जाधव या चेंडूवर मात्र शांत पाहायला मिळाला राईट हँड राऊंड विकेटने. गोंधळी या वेळेला बॉल टाकलाय आणि मैदानामध्ये गोंधळ माजवलाय फलंदाज सुमेध जाधवने. विघ्नेश विजय माळी स्टँडला पुन्हा एकदा दिले मानवंदना. षटकार. डीजे 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 डीजे. जर मात्र आपल्याला हे पाहायला पुन्हा एकदा मिळालं ना की तिथे प्रेक्षक गॅलरीमध्ये झालंय काय पहा. हीच तर खरी आपल्या क्रीडा स्पर्धेची ओळख राहिली आहे ना. बघा अगदी शेवटपर्यंत त्याही खेळाडूने जिथे तो मैदानाच्या बाहेर आहे स्टँडमध्ये सामना एन्जॉय करतोय तिथेही डाईव्ह लगावली जाते. ही आपल्या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. पुढचा बॉल षटकारानंतर पाहूयात कसं प्रत्युत्तर देण्यात येईल. इथे देखील बॉलला लीव केला आणि हा चांगला लीव आहे कारण रिटर्न क्रिजच्या बाहेरचा बॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल. त्यासोबतच धाव संख्येमध्ये वाढ केली जाते आणि 31 धावा लागल्या धाव फलकावरती. 31 धावा. सुमेध जाधव अगदी पोयनाड विभागातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. खूप सुंदर क्रिकेट तिथे खेळतो. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो करून दाखवतोय. या वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. गती परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. चेंज इज द ओनली अल्टिमेट थिंग. आणि अशा वेळेला सुमेध जाधव डिपार्ट्स अँड बॅक टू द डगआउट. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम एका, कामाचा पक्का हुकूम एका, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. अलिबाग मुरुड रोह्याची जनता हेच म्हणते असाच आमदार हवा आणि हाच आमदार आम्हाला हवाय. कारण मागील 3ही पर्वांमध्ये 3ही टर्ममध्ये ज्या पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि तेच कार्य नेहमी असंच अविरतपणे चालू राहो आणि त्याच अनुषंगाने आमदार साहेबांना पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये विजय मिळालेला आहे. कोण म्हणते येणार नाही आणि आल्याशिवाय राहणार नाही हीच घोषणा देत असताना आमदार साहेब या वेळेला पुन्हा एकदा निवडून आले आणि लोकांचा विश्वास सार्थ ठरवलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय ऋषिकेश वालेकर. खूप सुंदर खेळतो म्हणजे अनऑर्थोडॉक्स प्लेअर आहे. बिहाइंड द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगले फटके खेळतो. पण या मॅचमध्ये तितकासा दबाव असणार आहे. मागील मॅचमध्ये या दोनही फलंदाजांनी म्हणजे सुमेध जाधव आणि सूरज पाटीलची चांगली पार्टनरशिप झाली होती आणि त्यामुळे तेरोंडा संघाला विजय प्राप्त झाला होता. पण सर विकेट डाऊन झालेली आहे, धावा आल्यात पण धावगती वाढवणं हे कंटिन्यू ठेवायचं आहे तुम्हाला. आणि अशा वेळेला हा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये जबरदस्त झेल पकडतायत. ऋषिकेश वालेकर आल्या पावली माघारी परततील. मग आलाच का हा मोठा प्रश्न. तो गरीब सो श्रीमंत, थोडा मोठा
जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. न्यू बाटर मैदानामध्ये सुराग दाभाडे, खारपटी रोहा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. अगदी रोहा तालुक्यामध्ये या खेळाडूला बकासूर या नावाने ओळखलं जातं. रोहा प्रीमियर लीगमध्ये आर.टी.पी.एल हे जी स्पर्धा आहे, रोहा तालुका प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये काय झुंजार बॅटिंग या खेळाडूने केली होती. मी त्या स्पर्धेला कव्हर केलं होतं आणि या खेळाडूला पाहिलंय जवळून. अगदी पेशाने, अगदी केमिकल कंपनीमध्ये जॉब करतो, परंतु जॉब सांभाळत असताना आपल्या क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याच वेळेला आपली घातक फलंदाजी आणि या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो मिडल ऑर्डरमध्ये आलेला आहे. ओव्हर क्रमांक 3 चालू होणार आहे. 2 समाप्त झालेले आहेत, कारण यावेळेला माहितकूर ही 50-50 ओव्हर चॅलेंज करण्यासाठी इथे आलेला आहे. ही चॅलेंज असणार आहे बॅटरसाठी आणि बॉलरसाठी सुद्धा. माहीतचा पहिलाच बॉल आडवा बॅटने सरळ उचललाय लॉंग ऑनच्या दिशेला. मृणाल वर्सोलकर त्या चेंडू आलाय, झेल पकडलाय, पकड बनवलंय. सूरज पाटील निराश हताश, कर्माला दोष देत मैदानाच्या पार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी, महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. 31 धावा लागल्या धावफलकावरती आणि आता मात्र जे बॅक टू बॅक विकेट जातात त्यामुळे आता संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो आपल्याला. पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, तो देखील अगदी समोर V मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑनवरती चांगली कॅच पकडण्यात आली. चॅलेंज ओव्हर आहे, 10 धावा बनवणं खूप गरजेचं आहे, कारण इथून मात्र हे धावफलक जर तुम्हाला चेस करायचा असेल, 54 धावा बनवायच्या असतील, पण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो ना की 90+ धावा झाल्या तर त्या थोड्याशा सेफ वाटू लागल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल या चॅलेंज ओव्हरला प्रथमतः. मग अगदी तुम्ही बेट्स आणि पार्सल्समध्ये अगदी छोटे छोटे टार्गेट सेट करावे लागतील, त्यावरती अनुषंगाने तुम्हाला कार्य करावं लागेल. मग मात्र तुम्हाला मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 31 धावा लागल्या धावफलकावरती. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 63 धावेची आवश्यकता आहे, पण मात्र ही ओव्हर जास्ती महत्वाची आहे. इथे 10 केले तर त्याच्यात तुम्ही 15 मध्ये कन्वर्ट करू शकता. नवीन बॅटर मैदानाच्या आत. अनुज आलेत, अनुजनी पहिलाच बॉल आणि तो पहिला बॉल अनुजनेही व्यवस्थित टाइम केलेला नाहीये. मिड विकेट वरती खेळाडू उभा होता, स्थिर होता, आपल्या जागेवरती होता आणि सरळ सोपी कॅच. आणखी एक विकेट. 1 मोर डाऊन. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू सो मच. अनुज राऊत पहिल्या चेंडूवर बाद झालाय. सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न, आक्रमकता याच तत्वावर चालत असताना, आक्रमण करत असताना असं आपण नेहमी म्हणतो ना की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि त्या शापाचा हा सुद्धा शिकार झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय चिरंजीव भिंगारे. चिरू नावाने ओळखला जातो हा खेळाडू आणि आता चिडून खेळावं लागेल, कारण जितक्या विकेट्स पडलेल्या आहेत ना संघाच्या खेम्यामध्ये फार निराशा पाहायला मिळते. ते वातावरण निर्मिती जर करायची असेल, चांगलं पॉझिटिव्ह वातावरण जर तुम्हाला बनवायचं असेल तर मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी होणं फार गरजेचं आहे. सुराग दाभाडे यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला आहेत, चिरू स्ट्राईक एंडला येतील, पण या दोघांमध्ये पार्टनरशिप बनवत असताना सुजित यांनी प्रथमतः हॅट्रिक घेतली होती, मात्र आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जो आहे, ज्यांनी 2 बॉल 2 विकेट्स घेतल्यात आणि तोही हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता उभा आहे. पाहूयात स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक ही त्याच्या नावावरती लागते का. हॅट्रिकचा बॉल, हा हॅट्रिकचा बॉल आहे ना भरपूर प्रेशरवाला असतो. पाहूयात बॉलर आता कशी बॉलिंग करतोय. यॉर्करचा वापर करण्यात येईल की चेंज ऑफ पेस करण्यात येणार आहे की अकोटप्याचा बॉल टाकेल. जे काही टाकेल ते त्याला चांगलं सुदृढ आणि सर्वोत्तम टाकणं गरजेचं आहे. 2 बॉल 2 विकेट्स मिळाल्यात. बॉलर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. मजा येईल याही बॉलला. माहित कुरा आलिशान सोगाव या टीमला बिलॉंग करतो. मला असं वाटतं सोगाव गावातून तो बिलॉंग करतो आणि खूप सुंदर क्रिकेट तिकडून खेळलेला आहे आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर.
हा लोवर फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड करतील सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. आता या फ्लड लाईट्समध्ये स्पिनर नेहमी फायदेशीर साबित होतात, कारण पडल्यानंतर बॉल ॲडजस्ट करणं फलंदाजाला थोडंसं मुश्किल होतं, कारण टेनिस क्रिकेटरकडे तितकासा फुटवर्क नसतो, फक्त सरळ आडवा बॅटने फटके मारायचे हाच एक म्हणजे त्यांचा तो इच्छा व्यक्त करत असतात. आणि प्रत्येक वेळेला ते पॉसिबल होईल असं नाही, तुम्हाला प्रत्येक जागेत स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. ऑन स्क्रीन हे बॅटल तुम्ही पाहताय, सुराग दाभाडे, आणि त्याच वेळेला चला स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये, प्रथम उपचाराचं जे बॅग आहे ती घेऊन जायचं आहे, फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघा हा महिला वर्ग, आणि या महिला वर्गाचा सुद्धा मी आभार व्यक्त करेन, कारण वेळात वेळ काढून आलेले आहेत. वुमन्स प्रीमियर लीग म्हणजे अगदी WPL सुद्धा झाली, तिथे RCBने फायनली ती जिंकल्यानंतर पुरुष वर्गाने त्या ठिकाणी विराट कोहलीच्या संघाने तो RCBच्या संघाने IPL मध्ये खूप वर्षानंतर चॅम्पियनशिप मिळवली, आणि त्यानंतर महिला वर्गाचं क्रिकेटकडे वळण्याचं जे धोरण आहे ते चालतच राहिलेलं आहे. आणि त्यानंतर विश्वचषक हरमनप्रीत कौरच्या संघाने जिंकला. खूप सुंदर ती मॅच झाली, म्हणजे शेफाली वर्मा तिला मिळालेली ती आयत्या वेळी संधी, आणि त्याच पद्धतीने तिने त्या संधीचं सोनं सुद्धा केलं खरोखरच. आणि शेफाली वर्मा या स्पर्धेला भेट देण्यासाठी सुद्धा सर आली होती गेल्या वर्षी. सो या स्पर्धेची क्रेज पहा. अर्थातच शेफाली वर्मा आली होती, आणि जेमिमा रॉड्रिक्स सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आली होती, आणि शाहरुख खान शेवटच्या दिवशी येणार आहेत. हे खास आकर्षण आहे या स्पर्धेचं आहे. वा, मग मात्र संपूर्ण अलिबाग या क्रीडांगणावरती गर्दी करेल यातही मात्र शंका नाही आहे. आमदार साहेब बघा इथे अगदी मग प्रत्येक रोलमध्ये पाहणी करतायत ना, की जे काही आपण उभारलंय ते सगळं काही कसं स्थगित आणि ते सगळं काही कसं चांगलं आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टींची पाहणी केली जाते. हे बघा सँडी वॉटर स्पोर्ट्सचे हे सर्व सपोर्टर्स आहेत, म्हणजे आज एक टी शर्ट परिधान करून एकी हेच बळ आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. अर्थातच मुकेशजी बामजी यांचा हा संघ या वेळेला मैदानामध्ये उतरलाय, गोलंदाजी करतोय आणि चांगली सुद्धा करतोय. सुराग दाभाडे या वेळेला स्ट्राईक एंडला 50-50 ओव्हर चॅलेंज, आणि बॉल उचलण्याचा प्रयत्न केलाय, किनारा लागलाय का नाही, अवे फ्रॉम द बॉडी, पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. कधी कधी पाकिस्तान टीम अशा पद्धतीची अपील करताना आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे बॅटच्या जवळून जाऊ दे अगर न जाऊ दे, फक्त अपील करायचा, पंचांवर दबाव टाकायचा. परंतु कधी कधी आमचे यासिन मर्चंट सर म्हणतात ना, तसे मस्त नाही हुए अंपायर्स. अगदी बरोबर म्हटलात. रमाकांत पवार सर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, जे तुम्हाला पाहायला मिळतात. मग संपूर्ण महाराष्ट्र, अख्खा हिंदुस्थान, आणि त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या तरी रमाकांत सर नेहमी तुम्हाला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात, कारण निस्वार्थ क्रिकेटची सेवा हे त्यांचं धर्म राहिलं आहे. हा बॉल देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळला होता. पुन्हा एकदा अपील केली जाते, आणि मात्र आता इथे बॅटरचंही कौतुक करावं लागणार आहे. तुम्ही क्रिकेटचा खेळ नक्कीच खेळा, तो क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, फिल्डिंग शिका, पण त्याचबरोबर तुम्ही हे स्पोर्ट्समॅनशिप शिकणंही तेवढ्याच गरजेचं राहणार आहे. बघा बॅटर स्वतः निघालेत. आहा, वंडरफुल. म्हणजे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. माहित को राईट हँड राऊंड द विकेटने आला, आउटसाइड द ऑफ स्टंप, इनसाइड एज. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल, खूप लांब होते आणि फुटवर्क केलं, बॉल पर्यंत पोहोचले, खूप सुंदररित्या चेंडूला पकडला, आणि फलंदाज सुराग दाभाडे बाद. हे दबाव होता, आणि आपण सायकोलॉजिकल प्रेशर, या सायकोलॉजीचा विचार करतोय ना, की ती सायकोलॉजी ही आपण म्हणतो ना, की तो दबाव आल्यानंतर प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं. आणि या दबावामध्ये खेळत असताना फलंदाज ढासळलेत. पहिल्या 2 ओव्हरपर्यंत विकेट्स नव्हत्या, परंतु तदनंतर विकेटचा सिलसिला हा असाच चालू राहिलेला आहे. माहित कुरने 3 विकेट्स मिळवल्यात 1.4 ओव्हरमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर ISPL आल्या आल्या बेधडक, ये शॉट बहुतही कडक. अलिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग, अलिबाग तालुक्यामध्ये. बॉल ओळखला, आणि त्यावरती तो स्ट्रोकही तेवढा लाजवाब खेळला आर्यननी. चेन्नई सिंगम्स मध्ये खेळलेला हा खेळाडू आहे, त्याच्या बॉलिंगसाठी ओळखला जातो, मात्र आता बॅटिंग करताना त्याची छाप सोडतोय. शेवटचा बॉल
याही बॉलवरती पुन्हा एकदा रिव्हर्स फॉलिंग स्वीपचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. 39 नाही 5 मायनस करणार आहोत. त्यामधून आपण 5 मायनस करूयात आणि त्याच बरोबरीने सर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. बघा बघा ड्रिंक्स ट्रॉली मध्ये कोण आहे, स्वतः ड्राईव्ह करतायत सन्माननीय दमदार आमदार साहेब. एकदा जोरदार टाळ्या होत्या आमदार साहेबांसाठी. म्हणजे आपली स्पर्धा जरी असली तरी या स्पर्धेमध्ये मी अजून योगदान देण्याचा प्रयत्न करेन. आहा, म्हणजे असे व्यक्तिमत्व आमदार मी पहिल्यांदाच पाहिले असावेत. सर काय म्हणाले याबद्दल तुम्ही? असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू सो मच. एकच सांगेन सर की जे काही मी पाहतोय ना ते तुम्ही जेव्हा तुमचं नेतृत्वाची चर्चा होते त्या नेतृत्वाची चर्चा होण्यामागचं कारण असतं तुमचं कर्तृत्व. आणि पहा हे कर्तृत्व आहे आमदार साहेबांचं. मग मात्र आपल्या तालुक्यामधली आपल्या महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा भरवली आणि त्याही स्पर्धेमध्ये छोट्याहून छोट्या वाट्यापासून तर अगदी खारीपासून तर सीमापर्यंतचा वाटा हा त्यांचा राहिलेला आहे. खऱ्या अर्थाने नमन आहे आणि शतशः आपणही आभारी त्यांचे यासाठीच आहोत ना की त्यांचं क्रिकेटवरची प्रेम आहे आणि त्यामुळेच हा सगळा काही अट्टहास आपल्याला पाहायला मिळतोय. नुसतं क्रिकेटवर प्रेम नाही आहे, म्हणजे क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, खो खो या अलिबाग तालुक्यामध्ये सध्या बैलगाडी हा विषय खूप चर्चेचा विषय आणि स्वतः बैलगाडी ड्राईव्ह करतात ते. बघा अगदी संपूर्ण मैदानाला ते फेरी मारत असताना संपूर्ण जो जनसमुदाय इथे एकत्रित झालेला आहे त्या सर्वांना अभिवादन करत आहेत, त्यांचं आभार मानत आहेत की तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि याच आनंदामध्ये ते नेहमी या ठिकाणी करत असतात आमदार साहेब. आणि डीजे मास्टरला सुद्धा विनंती करतोय तुम्ही सुद्धा आता आपल्या गीताने या ठिकाणी मंत्रमुग्ध कराल. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा, असाच आमदार हवा, मला असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळाची करतो सेवा, कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद. हे तुम्ही पाहताय 12 बॉलचा खेळ फक्त आता शिल्लक असं जवळ पुन्हा एकदा क्रिकेटच्या दिशेने. मग पाहूयात आता इथून 12 बॉलवरती जिंकण्यासाठी 12 बॉल 60 धावेची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये असणार आहे. डाऊन द बॉल खेळाडू येतोय पण त्याच्या बॅकच्या बाहेर बॉल निघून जाणार आहे. बॉल टप्पा घेतोय की नाही घेणार आहे. बॉल टप्पा फ्लॅट आणि फ्युरियस येतोय षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू. चिरंजीव म्हणजे कालिदास डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आणि तेच मैदानामध्ये आहेत आणि हा शॉट ठोकलाय त्यांनी मैदानाच्या पार. परेश गावण मॅन फ्रॉम हशिवरे या वेळेला बॉलला फिरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. विकेट किपरच्या हातातून सुटलाय बॉल. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. आर्यन खारकर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. म्हणजे आर्यन खारकर चेन्नई सिंघम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग सुद्धा केली, ISPL मध्ये खूप सुंदर फिल्डिंग सुद्धा केली. बॉलिंगचा तितका संबंध त्याच्यापर्यंत आला नाही कारण बाकीचे बॉलर खूप चांगलं परफॉर्म करत होते. इन टीम खेळलाय आणि संघ विजयी झालाय. फार महत्वाचं आहे. ही अलिबागकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लगातार 2 सीझन खेळलाय. फक्त अलिबागकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी खेळलेल्या प्रत्येक खेळाडू हा अभिमान आहे. हा आपला अभिमान आहे. इथे देखील बॉडीला टर्न करत असताना बॉल खेळलाय. पंचांकडे मागणी केली जाते पाहतायत आणि आशेच्या नजरांनी पंचांकडे पाहिलं जातं की मात्र एखाद दुसरा तो एक्स्ट्राची धाव आपल्याला मिळेल का. तसं मिळत नाहीये. आणखी एक डॉट बॉल येतोय. परेश गावण म्हणजे परेश गावण नेहमी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो. या वेळेला मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. 4थ्या षटकामध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी करतो आणि नवीन चेंडू स्पेशली हँडल करण्यासाठी तो जाणला जातो. परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगळे रोल दिले जातात आणि ते रोल तुम्हाला हाताळता सुद्धा आले पाहिजे कारण कठीण रोल अशा माणसाला दिला जातो तो कॅपेबल असतो आणि अशा वेळेला आपली कॅपॅबिलिटी सिद्ध केले परेश गावणने. यॉर्कर चेंडू टाकला. तो मारत असताना फलंदाज या वेळेला निस्तनाबूत झालाय आर्यन खारकर आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा परतणार. आमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये.
प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. हेलिकॉप्टर खेळायचा होता, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल करतोय परेश, चांगली बॉलिंग. 41 वरती 6, बिकट परिस्थिती. 8 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 53 धावेची आवश्यकता असणार आहे. हे 2 बॉलही महत्वाचे राहतील, कारण इथे तुम्हाला जर विकेट्स मिळाल्या मग मात्र काय, तर तुम्ही त्या टू व्हीलरच्याही जवळ जाऊ शकताय ना. हे सगळं पाहणं, हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. विकेट, एक विकेट खूप महत्वाची राहणार आहे. जवळ पोहोचून जर त्या गाडीपर्यंत पोहोचता आलं नाही, मग यापेक्षा दुःख या जगात नसावं किंवा क्रिकेटच्या या खेळामध्ये नसावं असं मी म्हणेन. कारण ना, ते जवळ गेल्यानंतर, ती जवळची मॅच हारल्यानंतर जे दुःख होतं ना, ते न पचवणारं असतं. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत, कशा पद्धतीने खेळतील. आपटलेला बॉल पहिलाच उडवलाय, अगदी लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक काउच कॉर्नरला बॉलला झेल पकडतायत आणि फलंदाज आल्या पावली पुन्हा एकदा येतील माघारी. थँक्यू. सुजल लडगे मैदानामध्ये येते आणि 100 कॅचेस पकडल्या जात आहेत. म्हणजे स्कोरिंग असावी तर धरणे सरांसारखी असावी, नाहीतर नसूच नाही. कारण इतकं चांगलं अपडेट, सिंगल्स किती आलेत, डबल्स किती आलेत, विकेट किती आलेत, कॅच किती ड्रॉप झालेत, चौकार किती आले, षटकार किती आलेत, डबल्स आणि त्याच वेळेला ड्रॉप कॅचेसचा सुद्धा रेकॉर्ड ठेवतायत. वॉट अ फंटास्टिक स्कोरिंग. हा एज लागली, किनारा लागल्यावर सहारा मिळाला नाही. लॉंग स्टॉप रिजन कडे बॉल होतोय, दन 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 दन, चौकार. मृणाल वर्सोलकर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. तो आलाय, त्याला पाहायला संपूर्ण अलिबाग आलाय. वो था तूफान जो बल्ला लेकर आया था, पर इस बार गेंद लेकर आया है. अकेला है पर पूरी सेना की तरह लड़ता है. मृणाल वर्सोलकर कधी कधी गोलंदाजी सुद्धा करतो. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिलं होतं आणि त्या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये त्याने एक विकेट सुद्धा घेतली होती. चिरंजीव यावेळेला स्ट्राईक एंडला असणार आहेत. शेवटचं षटक आणि त्यामधील पहिला बॉल आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पण सर, ही हेअरस्टाईल पाहिल्यावर तुम्हाला काय वाटते? ते तर आहे सर, खूप चांगली हेअरस्टाईल आणि खऱ्या अर्थाने ही म्हणावं लागेल की या टुर्नामेंटसाठी प्रिपेअर केलेली ही हेअरस्टाईल आहे. कारण अगदी वर्षभर आहे का, नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार. आणि असते काही खेळाडूची वेगळी शैली असते. मृणाललाही आता बॅटिंग खूप लाजवाब त्यांनी केली आहे आणि आता बॉलिंगसाठी त्याला आमंत्रित करण्यात येत आहे. यावेळेस देखील बॉडीला टर्न करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. ही विकेट मिळवणं का गरजेचं आहे? मी सांगतो तुम्हाला सर का गरजेचं आहे कपिलजी सर. कारण जिमीच्या जवळ जायचं आहे ना, ती गाडी हवी आहे ना, कारण रन्स चांगल्या बनल्या आहेत. टीमही विजयच्या उंबरठ्यावरती आहे. यदा कदाचित एक मॅच तुम्हाला कमी खेळावी लागेल, कारण तुम्ही बॅक टू बॅक जिंकतायत. मग मात्र आपला खेळाडू त्या गाडीच्या जवळ कसा जाईल? कारण विकेट मिळाली तर त्यात पॉईंट्समध्येही वाढ होणार आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याच्या हातात बॉल सोपवलेला पाहायला मिळतोय. इट्स अ वाईट बॉल. मृणाल वर्सोलकरने अग्रावमध्ये, अलिबागमध्ये अग्रावमध्ये 6 चेंडूंमध्ये ज्या वेळेला 9 धावांची आवश्यकता होती त्यांच्या संघाला, त्या धावा डिफेंड केल्या होत्या आणि करू शकतो, ॲबिलिटी आहे त्याच्याकडे. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीवर घरंगळत म्हणजे घालिंग लोटांगण असं करत चेंडू अगदी मिड विकेट रिजन पर्यंत आलेला आहे. रिक्वायर रन रेट इतका वाढलाय 3 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. अशक्य आहे, कारण इथून आपल्याला हेही माहित आहे की बॉलर अतिरिक्त चुका केल्या, एखाद दुसरा नो फेकला तरी देखील मॅच जिंकणं थोडंसं अशक्यतेकडे चाललंय.
3 बॉलांनी 46 धावेची आवश्यकता असणारे प्रेक्षक वर्ग अजूनही आहेत, उपस्थित राहतील ते. त्यांनाही त्या नॉकआउटच्या मॅचेस पाहायच्या. तिथे देखील बॉल हवे ते बराच वेळ. खेळाडू येतोय डाऊन द बॉल, कॅच नाही होणार कंप्लीट. मात्र सगळ्यांच्या मुखातनं तुम्ही ते ऐकलंय. अर्धे प्रेक्षक जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या डोक्यावरचे हात ते गेले थोडेसे वरती. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ना, हा नेहमी अनिश्चितेने भरलेला असतो. कारण हा स्क्रिप्टेड नाहीये ना सर. इथे कुठली स्क्रिप्ट लिहिली जात नाही. कधी कोण कसा खेळ हे आपल्याला सांगता येत नाहीये. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूयात त्या शेवटच्या 2 बॉलवरती तरी त्याला ती विकेट मिळते का. मग मात्र मॅच जरी गमावली आहे ना तरी देखील आपल्याला ही चुरस पाहायला मिळते की बॉलरला विकेट मिळेल का, आणखी काही पॉइंट्स त्याच्या खात्यामध्ये ऍड केले जातील का. आणि प्रेक्षकही डोळ्यात अगदी तेल ओतून हेही पाहतात विकेट मिळेल का की नाही मिळणार. धुंडो धुंडो रे साजना असं म्हणत विकेटच्या शोधामध्ये आलाय, परंतु फलंदाजाने प्लेड केलाय बॉल, शांतता दाखवली आणि हसत हसत प्लेड केलाय. कधी कधी मॅच हरत असताना फलंदाज हसताना पाहायला मिळत नाही, परंतु जो किस्सा घडला त्यामुळे फलंदाज हसलेत. आणि मृणाल वर्सोलकरला इतकं निराश मी कधी पाहिलं नव्हतं, तितकं निराश तो आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राईट हँड राऊंड विकेटने यावेळेला गोलंदाजी करतोय. ओहो, दांडी दांडी दांडी, गोल मिळालं. विकेट जी हवी होती, जो चाहिए था वो मिल गया. और क्या चाहिए. मिळाली विकेट, अखेरीस मिळाली. मृणालला ती विकेटही मिळते आणि त्याचबरोबर सामनाही फिनिश केला जातोय. जाऊयात आता आपण. येस 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 डीजे. हैदराबाद के 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर